शिवसेना भाजप युतीचं घोळ अद्याप सुरू आहे। मुंबई महापालिकेत युती होत नाही अशी चर्चा रंगलेली असतानाच पुन्हा एकदा शिवसेनेनं 80 ते 90 जागांचा प्रस्ताव भाजपला दिल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेनं केवळ 60 जागा देऊ केल्यानं युती तुटल्याच जमा आहे असं मानलं जात होतं। दोन्ही पक्षांचे नेते मात्र युती तुटल्याचं अद्याप स्पष्टपणे बोलत नाहीयेत। भाजपशी युतीबाबत अजूनही चर्चा पूर्ण झालेली नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलंय, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही युतीची चर्चा सुरू असल्याचं पुण्यामध्ये म्हटलंय। मात्र राजकारणात कुणी कोणाची वाट बघत नसतं असं सांगून स्वबळावर लढण्याची तयारीही भाजपनं ठेवल्याचे संकेत दानवेंनी दिले। युतीबद्दलची बोलणी चालू आहे। मी मगाशी जे सांगितलं की 23 जानेवारीचं महत्त्व आमच्याकरता वेगळं आहे आणि आम्हाला असं वाटतं किंवा आम्ही असं मानतो की 23 जानेवारीला वचनबद्ध होणं हे आमच्यासाठी फार मोठं एक काम आहे आणि ती वचनबद्धता आम्ही सातत्याने निभावत आहोत, याही पुढे निभावू। म्हणून आम्ही आमचा वचननामा सादर केलेला आहे। उद्या युती झाली आणि त्यांची काही चांगल्या सूचना असतील तर त्याही आम्ही याच्यात घेऊ। शिवसेनेशी चर्चा करून जर युती झाली तर आम्ही युतीत निवडणुका लढू आणि ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढू। आमची तयारी आहे की ही निवडणूक युतीमध्ये लढवली गेली पाहिजे। शिवसेनेकडून मुंबईच्या संदर्भात आम्ही सकारात्मक प्रस्तावाची वाट बघतो। अद्यापपर्यंत त्यांच्याकडून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव सकारात्मक आमच्याकडे आलेला नाही। डेडलाईन वगैरे काही नाही। आम्ही डेडलाईन दिली होती 21 पर्यंत होऊ शकलं नाही। कधीपर्यंत पाहणार तुम्ही? आम्ही आमची तयारी सुरू केली आहे, त्यांनी त्यांची तयारी सुरू केली। वाट कोणी कोणाची बघत नाहीये। राजकारणात वाट बघून फसवेगिरी होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।